तुमच्याकडून पण सासूरवास करून घेईन चांगलं. होय की आता बिर्याणीला उशीर होणार आहे वाटतं आमच्या. मस्त बिर्याणी तयार आहे. आपल्या व्हेज बिर्याणीला काय काय साहित्य लागते ते सांगा पहिले. तांदूळ 1 तास भिजत घातले. 1 किलो तांदूळ आहे बासमती. त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण, आलं, पुदिना याची पेस्ट. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या आहेत. ही बीन्स आहे, ही गाजर, फ्लावर, वाटाणा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटा पण टाकू शकता. त्याच्यानंतर हा तळण्यासाठी कांदा, हे खडे मसाले, 1 वाटी दही आणि हे आपले सगळे सुके मसाले. हा काश्मीरी लाल मिरची पावडर, हा गरम मसाला, हा बिर्याणी मसाला, धना पावडर, हे आमचं घरचं लाल तिखट आहे आणि हळद. हे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. हे आहे बिर्याणीसाठी इसेन्स, नाही तर तुम्ही केवडा जेल वापरलं तरी चालेल. आणि हे फूड कलर ऑप्शनल आहे, यूज करायचे तर करा, नाहीतर नाही केले तरी चालतील. हे एवढं साहित्य लागेल आपल्याला. चला मग सुरुवात करूया. सर्वात आपण कांदा तळून घेण्यासाठी कढईमध्ये टाकलंय तेल. आणि मला जरा काजू देता का ताई? कुठे ते कांदा होतोय तोपर्यंत आपण इकडं सर्व या भाज्या मॅरिनेट करून घेऊया. आलं, लसूण, मिरची आणि पुदिन्याची पेस्ट, सर्व मसाले. दहीमध्ये गुठळी नव्हती पाहिजे म्हणून त्यांनी मिक्सरमध्ये फिरून घेतलंय. दही स्मूथ केलं एकदम. यापुढे जर तुम्हाला वेगवेगळ्या स्पेशल रेसिपी बघायच्या असतील वहिनीच्या हातच्या तर कमेंट करा. आजची तर आहे व्हेज बिर्याणी. नेक्स्ट काय असणार आहे तुम्ही सजेस्ट करून सांगा, तर तुम्हाला काय बघायचं आहे. तर दही चांगलं सगळं एकत्र करून घेतले आपण भाज्यांमध्ये. नंतर टाकूया आपण मीठ. चमचा देऊ? आपण सगळ्या भाज्या एकत्र केलेल्या आहेत. आता हे आपण 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. यांना आला यांच्या बिर्याणी जेठाणीचा कॉल. नॉन व्हेज नाही खायचं आपल्याला. व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी या खायला. हो का? तिथपर्यंत आला, जळगाव पर्यंत. अरे वा. अगो बाई, कुणके म्हणजे माहित नाही मला काय ते. म्हणजे तू कसं सांगते मला माहिती आता. तुम्हाला ते याची भाजी आवडते बघा, झुमका, चिवईची भाजी, ते पण टाकून खातात त्याच्यामध्ये. मोठे माणसं आपण काय खायचं बोलवत नाही तुम्ही. हाताला काय झालंय? दर पडत राहतात त्या. बापरे, आमच्या भाऊनी मारलं की काय फाईट. नक्की आता बिर्याणीला उशीर होणार आहे वाटतं आमच्या. बघा हे लोक दोघं मिळून बदनाम करतात. बघा मला कसं स्वयंपाक करते पाहताय. तुम्ही या इकडे मग सांगते तुम्हाला. तुमच्याकडून पण सासूरवास करून घेईन चांगली. होय हो गो बाई बाई, ह्या तर बघा
उलट या लग्नात तरी बारीक होत्या, आता इकडे येऊन खाते पिते घरी आलेत म्हणून चांगली तब्येत झाली. नको लवकर नको घ्या बघा. नको, उलट त्या गेल्यावरती मला आराम नाही होणार. नाही तर लगेच तुमच्यासारखे लोक हाकलेलं बघतात आम्हाला. काम सांगून जास्त आम्ही तुम्हाला म्हणून. परत एकदा बोला बरं. काय हो, परत एकदा बोला, ऐकू नाही आलं. परत वन्स मोर. नाही बाकीच्यांचं काय, ते वाक्य पहिलं राहिलं ना, ते पण ऐकू द्या. पहिलं बाकीच्या नंदा. अच्छा, काळजी घेतात. हो तसं तर मी खरंच नशिबाने, मला खरंच खूप भारी नणंद भेटली माहितीये का. मग हो द्या व्हायरल. आता लास्ट बॅच राहिलाय हा कांदा तळून घ्यायचा. तेवढा कांदा तळून झाला की लगेच भात शिजायला ठेवून देऊ. आणि तिकडे भाज्या, तोपर्यंत भाज्या पण छान मॅरिनेट झाल्यात आणि आपला हा कांदा पण इकडे रेडी झालेला आहे. आता इथे आपल्याला राईस शिजवायचा आहे, त्यासाठी ठेवले पाणी गरम करायला. पाणी उकळलं की त्यात आपण भिजवलेले हे तांदूळ टाकूया. स्पेशल बिर्याणीचा राईस होता तो वापरला तुम्ही तरी चालेल. मी बासमती तांदूळ घेतलाय, छान भिजलाय बघा. म्हणजे तो शिजवल्यानंतर जास्त लांब लांब शिजतो आणि दिसतो पण छान आणि लवकर शिजतो. हा तळलाय कांदा, याला बिरिस्ता पण बोलतात. आपण याच्यात टाकूया, मिक्स करून घेऊयात. आता आपण खडे मसाले टाकून घेऊया. पाणी उकळलेलं आहे आणि मला याच्याकडे बसवता येईल. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण खडे मसाले टाकून घेऊया. जे काही खडे मसाले आपण घेतले ते तुम्हाला सुरुवातीला दाखवलेले आहेत, तेच हे खडे मसाले आहेत. तिथं आपण भात शिजवून घेणार आहे. तिथे आपण मीठ टाकून घेऊया. जरा जास्तच टाकायचे नंतर ना, कारण की आपण हा भात काढून घेणार आहे उकळले. त्याच्यानंतर आपण हा बिर्याणीचा इसेन्स टाकणार आहे. ऑप्शनल हा, तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता, पण त्याच्याने सुगंध छान येतो. थोडंसं पाणी टाकलं, झाकण ठेवून भाज्या छान शिजवून घ्या. आता तोपर्यंत आपल्या इकडं राईस पण रेडी होतं. शिजलाय का भात? भात शिजलेला आहे, 80% भात शिजवलाय. बाकीचा आपण दम मध्ये शिजवणार आहे. घ्या काढून. आता भात काढून घेऊया आपण, नको जास्त शिजायला म्हणून. नाही तर जास्त शिजला तर दम दिला अजून त्याचा गाळ होऊन जाईल. अशा पद्धतीने चाळणमध्ये काढून मोकळा मोकळा करून घ्या. जेवढे खडे मसाले काढता येईल तेवढे खडे मसाले काढलेले आणि या भातामधले आपण, कारण त्यांचं काम झालेलं आहे. नाही खरं खरं बोल, मीठ जास्त आहे ना. खरं खरं सांग मम्मी, काय साईड घेते रे, काय करू नाही.
मीठ जास्त झालंय भाजीत, आता ॲडजस्ट करणार आहे ते थोड्या वेळाने. अजिबात नाही. भाज्या शिजल्या का नाही बघूया आता आपण. शिजल्या की आपण लेअरिंग करून घेऊया. आता आपण लेअरिंग करून घेणार आहोत. तूप टाकू 1 चमचा. सिंगल एक लेअर केला तरी चालेल, आम्ही डबल लेअर करतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकताय. तळलेला कांदा टाकून घेऊया. आपण भाताच्या लेअरला यासाठी टाकतोय की आपण भाजीमध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे भातात थोडी छान टेस्ट येईल. थोडीशी कोथिंबीर, पुदिना. आता पहिला लेअर टाकून घेऊया भाजीचा. थोडीशी कोथिंबीर. तीच प्रोसेस करायची परत. येलो कलरचा फूड कलर. तूप टाकतोय. तवा गरम करायला ठेवूया. आपण कोळसा गरम करायला ठेवतोय थोडासा. बस. इथे काय बनवताय तुम्ही? बिर्याणी सोबत कोशिंबीर. लाल तिखट, 2 चमचे साखर, थोडंसं मीठ. मिक्स करूया. हे किती वेळ ठेवायचं आहे ना आपल्याला? आता हे 20 मिनिटं ठेवायची बिर्याणी दम द्यायला. नंतर रेडी. नंतर मग खाण्यासाठी तयार. मस्त आपली अशी मोकळी बिर्याणी तयार आहे. एकदम मोकळी. मंडळी, आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. या खायला. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा अशा या पद्धतीने. मस्त वास सुटलाय. चलो आम्ही जेवायला बसतो आता. बाय बाय. बाय बाय. कशी झाली मम्मी? टेस्ट करून सांग. छान आहे.